वही कर रहे उधर नहीं उधर आ रहा सुमित लावतो थांबत आहे apa ya? Main भुमरे साहेबांचं विशाल विषय केलेला ना तुम्ही बोलले लागता पोलीस भरती त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 4 महिन्याची मुदत वाढ करून आम्हाला एक संधी देण्यात येईल आमचा असा मुद्दा होता पण आम्हाला मी तुमच्याकडे आलो तर तुम्हाला विषयी आज स्वतः साहेबांनी स्वतः CM साहेबांनी त्याला बोलला होता आणि त्याला सांगितलं की 2021-22
त्याला ती मुदत वाढ द्यायची. त्याच्यात आमचं वय बसत होतं 22-23 मध्ये आमचं वय बसत होतं, पण त्यांनी तीच भरती 2024 मध्ये टाकलं, त्याच्यामुळे आमचं लॉस झालं. आणि अजून एक गोष्ट, आता हॉल तिकीट पडलेले आहेत, ग्राउंड चालू केलेले आहेत म्हणजे प्रशासनाने, तर आता आम्हाला चान्सच नाही आहे. आमची पळपळ होऊ लागली आणि आम्हाला दादाशिवाय पर्याय नव्हतं म्हणून आम्ही दादाकडे आलो. त्याच्या अगोदर आम्ही 8 महिन्यापासून सगळ्यांना निवेदन देतोय. जवळपास 188 आमदारांना आम्ही निवेदन दिलेले. स्वतः तुमच्याकडे मी आलो, साहेबांकडे आलो होतो 6 महिन्यापूर्वी, पण आमचा मार्ग कोणी लावला नाही होता. आता ते साहेबाला बोललो, मामा पण होते आणि राजेसाहेब म्हणजे देसाई साहेब, सावंत साहेबाला पण जेवढे आतापर्यंत आमचे सांगितले त्यांनी पुरे काल त्यांनी लाईन म्हणलं मला माहिती फक्त दुसऱ्याची कसं करायला गेलं आम्हाला फक्त एक चान्स द्या, आम्हाला मायबापांना सगळे शेतकऱ्यांचे तर तुम्ही तो विषय त्याला पुन्हा हे नका करू. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. काल त्यांचा जेव्हा CM साहेब स्वतः जरांगे पाटलाशी बोलले, त्यांनी त्यांचं बोलणं झाल्याबरोबर DG मॅडमला फोन लावला, त्याला मुदतवाढ देण्यासंदर्भामध्ये त्यांना आदेशित केलेले. 1-2 दिवसात त्याचा रिझल्ट येईल म्हणून आता तो आणि गाडी पोचून करून त्यांचं काय उद्देश आहे, आमचं तर काय तुमचं कल्याण. फक्त आम्हाला आहे ना आता हॉल तिकीट थांबावं आणि हे पावसात जे ग्राउंड होते ना साहेब, हे पावसात नाही व्हावं. कारण आमचं काय होतंय, पावसामध्ये ग्राउंड झाल्याच्या नंतर साहेब पालतात पावसात सगळ्याचेच होतील ना. नाही आता ज्या दिवशी पाऊस आहे त्या दिवशी पावसात ते मुलं लोक एकदार होते. हे करू बरं चालतंय. 2 लाख पोरांचं कल्याण, पोरं तुम्हाला दोघा देते, 2 लाख पोरं मी पुढे नाही. आणि सगळे जाती धर्माचे हो सगळे पोरं आपल्याकडे 17,000-18,000 वरती. सर 2.5 लाख जवळपास 2.5 ते 2.5 लाख मुलं वर्षीपासून आता वंचित राहिलेले, त्यांना त्रास होतो जास्त. स्वतः मुख्यमंत्री हो चालते. पण जे मनोजीने आता सांगितलं जाऊन कधी करायचं, काय करायचं हे काय चालते, कधी पण घ्या, काय आम्हाला फक्त एक चान्स. फक्त ह्या मुलांसाठी एवढं सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांचं होईच त्या तारखाचे नको. आपल्याला मुद्दा काय की हे पुढं करायचं. काल बोललेलं आहे पावसाळ्यात काय उन्हाळ्यात काय की सरकारचा रोल फक्त सरकारकडे एक विनंती करू शकते की लेकराचा आयुष्य बरोबर होऊन 4 महिने वाढवून द्या त्यांना, म्हणजे ती तुमची मुदत गेली ती वाढवायला काल तयार होते. आज सावंत साहेब मी येतो घटना लागलो तुम्हाला सांगायचं बस ना हे होते ना समोर होते ना. मी आलो समोर समोर लगेच चांगलं नंतर आता मार्चमध्ये फक्त 282 पद आणि संधी केली, उर्वरित 324 4 दिवसामध्ये 280 करायला लागेल. पहिला आकडा जो होता 280 त्याच्या आणि 2 लाख 606 जागा ज्या
606 जागा होत्या जी काही झाली त्याच्यामध्ये ऍड आहे 282 लोकांचा तीन महिन्यासाठी विद्यार्थी पाठवली आणि त्याच्यामध्ये मला तर मेसेज पण आला होता की हे काम आमचं झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही नोकरीला पण लागलो. ही 606ची आकडेवारी पहिलं बघून घेऊन मी त्याच्या शोधलं. 288 जो झाले ना, 282 आपण नागपूरला पहिला हे बघू द्या. 26 जानेवारीला बरोबर मी तेच सांगितलं 606चं पेंटिंग त्याचे 282 झाले बघून ते पुढचं मला ती मुंबईला गेलं होता मंगळवारी कॅबिनेटची बैठक. हां मंगळवारी मी काय म्हटलं उर्वरित उमेदवार म्हणजे उर्वरित उमेदवार स्तरावर तुम्ही बघितलं नाही की होतं दोघांचा मी त्या दिवशी सुद्धा म्हणजे आता काय घरामध्ये मामात होते सांगितलं त्या सगळं कामात होतं चांगला नाही आम्हाला देसाई साहेबांनी म्हणजे आला होता आपण मंगळवारी पाठवला समान आहे
त्यावेळेस शासन आताचे शासक समजा तुम्ही त्यांच्या वेळेस मराठवाड्यात कुंभी होता 1,23,000 उदाहरणार्थ अंदाजे आपला मला बोलवायचं समजा कुंभी दाखवल्या त्या काळात मग आतापर्यंत किती जणी मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यात त्यांनी कुंभी दाखवल्या त्या शासकाने आता त्या शासनाला हात जो कुंभी काय आदेश काढायला अडचण इथल्या ज्यादी म्हणजे हा जो मराठा आहे हा कुंभी काय आधार तर हा द्या उदयची सामंत बोलणार आहे. हॅलो ऐका ना मी संघटनेला काल आपण मीटिंग घेतली हो हो हे किती दिवसामध्ये संपेल? हॅलो हॅलो एक आता 8.5 लाख 6.5 लाखाचा $2 लाख शिल्लक आहे आपण निकाल आदेश दिले 8.5 लाखाच्या 6.5 लाखाचा त्या पद्धतीने त्यांना जो शेतसारा पाहिजे होता शेतसारा वसूल कसा करायचा मग जो शेती करतोय ना जो शेती कसतोय त्याचं नाव त्यांनी ते कुंडी म्हणून त्याला जे काही नाव दिलं कुंडी म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला शेतसारा वसूल करायचा मग ते जे दाखले बनले त्या दाखल्याच्या अनुसरून दरवर्षी त्यांच्याकडून शेतसारा वसूल करायचा. काही लोकांनी शेतसारा आता आपल्या आपल्याला असं टॅक्स वसुली आपल्याला चोरायचं काम तसं काही लोकांनी मुद्दामून त्याच्यात असलेले नाव आपल्या वगळून घेतले. ऍक्च्युली कुंडीचं ते टायमाला जे काही नोंदी झाल्या त्या करेक्ट होत्या चांगल्या परंतु काही लोकांनी आता आपल्याकडून टॅक्स शेतसारा घेतला ना मग त्यांनी असं नाव काढून घेतलं शॅम्पू शेतसारा वसूल करायला जातो मग त्याच्यावर जी यादी यायची त्या पद्धतीने ते शेतसारा वसूल करायचे म्हणून आणि ते ऍक्च्युली वंचित आहे त्यांचे नाव त्याच्यात आले हे त्याच्या मागचा उद्देश आहे म्हणून आता त्या मुलीला आता मॅच करून करायचं आधार आपण त्याच्या पद्धतीने असं झालं की तुम्ही जसं म्हणलात संसारांनी या शासकाने जाहीर केलेलं की या मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यात किंवा निजाम राजवट जशी बुलढाण्यापर्यंत तर सोलापूरच्या हायकोर्टात इथपर्यंत कुंभी ही त्याचं लिखित आहे शासक त्यावेळेस लिखित करायचं जरी इंग्रज पलीकडच्या पट्ट्यात इकडच्या पश्चिम महाराष्ट्र तरी त्यांचं केंद्र त्या शासकाने असं पण लक्ष मात्र ते ठेवायचं कारण त्यांना जास्त खायची सोय त्यांच्या इकडे बांधायची नसते त्याच्या बांधणार त्यामुळे इकडचं सुद्धा एखादं लोक इंग्रज ठेवायचे आता इंग्लंडच्या लायब्ररीत महाराष्ट्रातले खूप काही पुरावे पण त्याला येत नाहीत म्हणून त्या भागात नको जायला आपल्याला पण वेगळ्या आत्ता सांगतो की मराठवाड्यात हिंदी मग नुसतं ह्या शासकाने ते लागू करायचे आधी मराठा आहे उदाहरणार्थ मराठवाड्यातला हा कुंडी आहे हा त्याच्यासाठीचा आधार नवीन तुम्हाला शुद्धीपत्र काढायला लागेल एवढंच करावं लागेल त्यासाठी किंवा आणि काही एखादी प्रक्रिया असली तर ती किती सोपं आता मराठवाड्यात घेऊन आपल्याला जे आहे ते तुमचे डुप्लिकेट नाही करायला समजून घ्या तुम्ही डुप्लिकेट नाही करायला की जेणेकरून तुम्हाला तुम्ही नाव ठेवू जसं की मी इथं नाही राहत मी मुंबईला असतो पण माझं पडी घरी राहून
माझं पडी घर आहे तसं ते देता म्हणजे पण दुसरा धक्का लागत नाही. माझं पडी घर मराठवाड्यातलं तुम्ही मला शोधून दिलं, मी मुंबईतून आलो तुमच्या असल्या ना, तुम्हाला माझं घर आहे पण पडी घ्या ते मला घ्या. मग तिथले महापौर उदाहरणार्थ तुम्हाला काय अधिकार होता मला पडी घर देणं? मग ते नवीन माझ्याकडून तुम्ही टॅक्स भरून घेतला तर तुम्हाला जे काय करायचं आणि मग ते माझं पुन्हा जसं तसं मला म्हणून ते तुम्ही माझं पडी घर माझ्या ताब्यात देईल. तसं ते एक प्रकारचं आता तिथं त्या हैदराबाद संस्थानला की ज्या जे पडून आहे सध्या असं समजायचं म्हणजे आमचं सोन्याचं खजान आहे पण ती पडून आहे. फक्त तुम्ही ती घ्या म्हणून घेता येणार आम्हाला म्हणजे शासक तुम्ही येणार. तुम्ही जर म्हणलात तर ही ओबीसीची लिखित त्यावेळेस निजामांना असं माहित होतं का पूर्वीच्याला मराठ्याला फायदा होणार आहे म्हणून आज कोण बिले होत होतो. म्हणजे साधं एक सोपं याचा खूप महत्वाचा विषय पुढचं म्हणूनच त्या माहित नसतं काय होणार म्हणून त्यांनी काय त्यावेळेस येऊन ठेवलं नाही आज कोण बिले होत होतो म्हणजे पुढं त्यांनी मराठीचं कामाने निजामाला जी शक्यता होती त्यावेळेस ती मांडलेली. कोण शेतकरी, कोण लढणारा, कोण अमुक, कोणाचा कोण कास्तकरी म्हणून वीट भट्टीचं काम करतो ते आमचं ऑलरेडी खजाना आहे. म्हणजे इतकं सोपं असताना धक्का लागायचं कोणाला काम नाही. ओबीसीचं रुसायचं काम नाही. रुसून कसं रुसलच कसं जर आमच्याकडे बॉन्ड आहे आमची 5 एकर जमीन आहे बॉन्ड आमच्याकडे रुसली 7-12 किलो तुमची नाही म्हणणार असतं तुम्ही रितीत करा. आम्ही म्हणत नाही तुम्हाला त्यांना धक्का देऊन आम्हाला घाला. आमचं आहे ऑलरेडी आता नोंदी सापडल्या ते होतच ना धक्का लागायचं म्हणजे तरी तुम्हाला धक्का लागतो. म्हणजे विरोध करायचाच म्हणल्यावर माणूस कसाही करू शकतो. भांडण करायचं म्हणलं त्याला काय नेमकं आज सगळ्या मराठवाड्यात काही गावाच्या गावाने घडे पहिले जे आपण केलं होतं या नोंदी भेटत नाही. आता आपण पाहिलं हिंगोलीमध्ये नोंदी भेटल्या 17-18 पहिल्यांदा म्हणजे ते शासनाने कधी पाहण्याचा प्रयत्नच केला. तुम्हाला नांदेडला नोंदी भेटल्या नाही, तुम्हाला बीडला सुद्धा नोंदी भेटल्या नाही. भेटायची किती 10-12-15 म्हणायचे आमच्या नोंदी असून आमच्या नोंदी कुठं गेल्या म्हणून सरकारने काय केलं की त्या नोंदीच्या डीप मध्ये गेलं. आता तुम्ही जर पाहिलं तर ते सगळे कागद एवढे जीर्ण झालेले आहेत की ते पाहता येतो. परंतु सरकारने ते घुसवलं ना आता त्या नोंदी निघायला लागल्यात. आपण त्या नोंदी काढल्या मग तेलंगणाचं असेल किंवा हैदराबादचं इकडच्या त्या नोंदी काढल्या मग असं ते वाराळ निघून गेलं त्यासारखं ते सगळं त्या नोंदी निघल्या. म्हणून ते आपण जे शोधलं ना ते त्याचा खरा अर्थाने फायदा समाजाला झालेला आहे. आणि आणखीनही काही नोंदी जी आहेत आताही निघत आहे खूप निघत आहे. ज्या निघतील सरकारने त्याचं बंधन करायचं मुदत वाढत होतं. 1 वर्ष त्याला त्याला ते कारण ते इतक्या निघायला लागले त्यांच्या प्रयत्नाने आणि ते कायम स्वरूपी एवढं गॅजेट लागू केले नाही. 3 आहेत सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि हैदराबाद याच्यात ते तुम्ही अतिरिक्त केलं किंवा तुम्ही बळाचा वापर केला सत्तेचा हे म्हणायचं काम नाही. म्हणजे हे सजेशन मी देऊ नये तुम्हाला कधी पण तुम्हाला तो अधिकार आहे की हाय हे कसं काय घेऊन देत नाही तुम्ही हे बोलता येते तुम्हाला. हा मी कधी नाही म्हणलो मी आजही म्हणतो मी हे बोलतो 8 लाख 8.5 लाखांपैकी 6.5 लाख करायची सूचना दिली आहे. बरोबर आणि पुढचा विषय झाले मुंबई साहेब आणि कॅबिनेटमध्ये आपण देतो
राज्य होय. सीएम साहेब बोललेत का त्या हैदराबाद नक्की तेच महत्वाचं की व्हॅलिडिटीचे जे प्रमाणपत्र ते लवकर काल जे केलेत ना आदेश तुम्ही त्याच्यात एक आणखी थोडीशी अशी वाढ करायची की व्हॅलिडिटीचे लवकर द्या. दुसरं जे अधिकारी आहेत ना ते शोधणारे नोंदी ती शोधायला हायगाई करू नका म्हणून. आणि जर मनुष्यबळ वाढवतं देता आलं ना तर राज्य चांगलं होतं. हॅलो हॅलो अंधराज्याविषयी बोलले मी आणि काँग्रेसवर चर्चा करू. आज संध्याकाळी सीएम साहेबांशी आम्हाला जरी जायची आवश्यकता असणार नाही ते करावं. खरंच सांगतो कल्याण समाजाचं हे समाज डॉक्टरजी काय करायचं नाही आम्हाला. मी तर पहिल्यापासून म्हणतोय या समाजाचं कल्याण व्हावं म्हणून विधाव पाहिजे. तुम्ही असं हैदराबादला इतके स्पीडने गेले. आता शिंगोराज साहेब म्हणले सीएम साहेब आंध्राच्या मुख्यमंत्र्याला बोलले. मग एवढं जर स्पीड घेतलं गोरगरीबाच्या लेकराचं कल्याण आम्हाला पुढं अपेक्षित आहे. हेच करू लागा हेच म्हणून सांग तुम्ही जेवढं पळता तेवढं इकडं लोकांचं कल्याण. आणि हेच लोक डोक्यावर घेऊन नसते आम्हाला कुठं राजकारण करायचं काय करायचं. ते मग थोडी थोडी केली का मग त्यांनी जे आपलं सांगितलं पॉझिटिव्ह धावपळ झालं तर आता होऊन ना इतके दिवस व्हायला नसते. आचारसंहितेमध्ये नाही आणतात 3 महिने असं कुठंच नाही आणतात. ते पहिले आता ते बाकीच्या सगळ्या इलेक्शन तुम्हाला माहिती सगळं प्रोसेस करतात. हा बोला एक हा राय साहेब हो
बरोबर. हो हो. दोन दिवस नाही 4 दिवस घ्या. याला 2 जोडे करायचे साहेब. आणखी व्हॅलिडिटी बरोबर नोंदी शोधायला जे आहेत ना त्यांच्याकडे अभ्यास कमी आहेत ते वाढून देऊन त्यांचं मनुष्यबळ वाढवायचं. नोंदी जास्त शोधल्या पाहिजेत. हो स्थानिक सुद्धा जिल्ह्याच्या सुद्धा. आणि वंशवळ समितीची 30 तारखेला मुदत संपली ती वाढवावी. जसं वंशवळ जुळीत आहे ना त्यांना ते होणं लगेच. हे रेकॉर्ड तपासा ना तर राज साहेब. हे रेकॉर्ड तपासायला हायगाई करतात काय अधिकारी. हा येतो रे साहेब आवाज येतो. आवाजच येत नाही. हा येतो हो. ठीक आहे. फक्त एक आणखी सूचना की त्यांना द्या काल दिल्या तसं की रेकॉर्ड तपासा सगळे. रेकॉर्ड सब रजिस्टर तपासत नाहीत. नुसते पीक पाण्यावर तपासायला लागले. फक्त पीक पाण्यावर तपासतील. 33-34 गाव नंबर तपासायला लागले तेवढंच तपासतात. बाकीचं हात नाही लावत घालत नाही. म्हणजे आता बीड जिल्ह्यात परवाच्याला 20,000 नोंदी सापडल्या तर ते ग्राह्य धरत नाहीत. मग ते जर सांगितलं समजा आमच्या साहेबांना किंवा मग शिंदे समितीला त्या ग्राह्य धरते मी आमचे डाटा देतो. म्हणजे अख्खा बीड जिल्हा आता कोणी जाऊ शकतो ते 20,000 नोंदी कालच्या उर्दू भाषेत सापडल्या. ठीक आहे राज. ठीक. जय शिवराय. हो चालेल. जय शिवराय साहेब. एकदम क्लिअर आहे पण थोडीशी पोटात आग होती रात्री वेळेस. पोटात आग होती. पाठीत चमचा निघाला. हो राज साहेब. नाही आमची काही शंका नाही. सावंत साहेबांकडे मी काय म्हटलंय की सीएम साहेबांची चर्चा करून आम्हाला हैदराबादला देखील जावं लागलं. हो तरी पण आपण हो 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 बरोबर. ठीक आहे. महाराजे मी रात्री चालू मुंबईला तर उद्या मिटिंग आहे ना. त्या गावाकडे उद्या समस्या आपले होते. नाही मी कॅबिनेटला येतो. बसता येईल ना मला. टेक्निकल साहेब कसं आहे हे कसं काय करू सांगा. आप्पा पकडतो. गडबड करू नका.
रोल करायचा का रे भाऊ? एकदम येतो सर, येतो. आज मुद्दाम करून आणि खास करून मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी स्वतः मुंबईमधनं या ठिकाणी आलेलो होतो. परंतु इथं आल्यानंतर देखील प्रकृतीची चौकशी झाल्यानंतर प्रकृती कशी आहे विचारल्यानंतर मनोजजींनी शासनानं काय केलं पाहिजे याच्यावर चर्चा आमच्याशी केली. पण मी स्वतः डॉक्टरांची चर्चा केलेली आहे की आता प्रकृती त्यांची सुधारते आणि त्यांच्या प्रकृतीचा प्राधान्यक्रम देखील सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांनी सकारात्मक भूमिका घेऊन मनोजजींनी ज्या ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्याच्यावर आचारसंहितेमध्ये थोडं उशीर झाल्यामुळं पुन्हा एकदा युद्धपातळीवर आम्ही सगळ्यांनी मिळून काम सुरू केलेलं आहे. हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतीमध्ये आताच त्यांचा आणि शंभूराज देसाईंची देखील चर्चा झाली. आम्हाला जर वेळ पडल्यास हैदराबादला देखील जावं लागलं तरी जाण्याची भूमिका आम्ही मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी, उमरे साहेबांनी, शिरसाट साहेबांनी आम्ही घेतलेली आहे, जेणेकरून कोणावरच अन्याय होऊ नये आणि तो दाखला सोयीस्कररित्या मिळावा यासाठी आमचे प्रामाणिकपणाचे सरकार म्हणून प्रयत्न चालू आहेत. आल्यानंतर एक खरोखरच समाधानाची जी बाब आहे ती म्हणजे केलेल्या कामाचं कौतुक देखील सन्मान्य मनोजजींनी केलं आणि काही जबाबदारी देखील टाकलेल्या आहे. त्याच्यामध्ये पुणे मागे घ्यायचा विषय असेल किंवा काही मुलांच्या नोकरीचा प्रश्न असेल तो देखील आम्ही मुख्यमंत्री मोदयांची चर्चा करू आणि प्रत्येक गोष्टीला कोणावरही अन्याय होणार नाही, सकारात्मक पुढे जाण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही घेऊ हा देखील शब्द मी स्वतः मनोजजींना या ठिकाणी दिलेला आहे. या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या समित्यांच्या मुदतवाढी द्यायच्या आहेत त्या देखील देण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री मोदयांची चर्चा करू आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदयांनी कुठेही नकारात्मक भूमिका या संदर्भात घेतली नाही. आणि जी महत्वाची बाब इथं आल्यानंतर निदर्शनास आली ती म्हणजे विशेषतः स्वतः मनोजजींनी या ठिकाणी असं सांगितलं की कोणावरही आम्हाला अन्याय करायचा नाही, ओबीसीवर देखील आम्हाला अन्याय करायचा नाही, परंतु आम्हाला हक्काचा आम्हाला मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा आणि तीच भूमिका सरकारची आहे. म्हणून पुन्हा एकदा या उपोषणाच्या बाबतीत मी देखील त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी उपोषणाला स्थगिती दिलेली आहे, सरकारला वेळ दिलेला आहे आणि मला खात्री आहे की सरकार त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये त्यांना इच्छित असलेलं काम नक्की करेल याची पूर्ण खात्री मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून मला या ठिकाणी नक्की आहे. आतापर्यंत हे यांचं चौथं उपोषण आहे. तुम्ही 3 वेळा त्यांना आश्वासन दिले आणि आश्वासन पूर्ण झाले नाही म्हणून ते उपोषणाला बसले. आता चौथ्यांदा तुम्ही उपोषण सोडवलेलं आहे. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की काही लोकशाहीचे राजकीय टप्पे देखील आपण विचारात घेतले पाहिजेत. आचारसंहिता जर मनोजजींची मागणी मान्यच करायची नसती तर शिंदे समिती स्थापन झाली नसती, शिंदे समितीनं त्यांना अपेक्षित असलेलं काम केलं नसतं. परंतु त्यांच्याच मुखात ना झाले की शिंदे समितीनं देखील जास्तीत जास्त अजून नोंदणी ज्या आहेत ते शोधून काढाव्यात, म्हणजे ती समिती शोधून काढते आणि न्याय देण्याचा प्रयत्न करते. कुठेही मला असं वाटतं की या उपोषणाकडे आम्ही वेगळ्या अर्थानं बघत नाही. जे उपोषण ते करतायत ते समाजाला न्याय देण्यासाठी करतायत आणि ते करत असताना बाकीच्या समाजावर अन्याय होऊ नये ही देखील त्यांची भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आम्ही सकारात्मक बघतो. भविष्यामध्ये पुन्हा त्यांना उपोषण करावं लागणार नाही, आंदोलन करावं लागणार नाही अशा पद्धतीची सरकारची भूमिका असेल. दादा त्या दिवशी शंभूराज देसाई असं म्हणाले, स्वतः फडणवीस पण असं म्हणाले होते की भुजबळांशी या संदर्भात चर्चा करू, ओबीसी नेत्यांबरोबर चर्चा करू आणि या सगळ्या गोष्टीला सहमती मिळवून किंवा त्यांच्या संदर्भात बैठक झाली. या बाबतीमध्ये मला काही गोष्टी ज्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा होतात ते जाहीरपणानं सांगायचं नाही, परंतु सरकारची भूमिका ही नक्की आहे की जी मनोजजींनी मागणी केलेली होती की निजामकालीन नोंदीला पूर्वी प्रमाणपत्र दिली पाहिजे, त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करायला शासन तयार आहे. त्याच्यासाठी ज्या समित्यांच्या मुदतवाढी आहेत त्या देखील द्यायला शासन तयार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझ्या कुठच्याही अशा वक्तव्यातनं मला ह्याच्यामध्ये अजून काही वेगळं निर्माण करायचं नाही. मला एक उद्दिष्ट म्हणून आम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे आणि मनोजजींचं जे ध्येय आहे आणि उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचं. दुसरी एक आहे की त्यांच्या सुरक्षेबाबत त्यांची सहकारी असलेल्या सगळ्यांना चिंता वाटते आहे. निवडणुकांचे निकाल सोशल मीडियावर जे काही सध्या लिहिलं जाते वगैरे असते, तर सुरक्षेबाबत काही त्यांचा विचार सरकार करणार आहे का?
मनोजजींच्या सुरक्षेमध्ये जर कुठे अडचण निर्माण होत असेल तर त्यांना योग्य ती सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी देखील सरकारची आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करेन, देवेंद्रजींची चर्चा करेन आणि जे सगळे रिपोर्ट्स आहेत ते बघून त्यांना आवश्यकता असेल तर ती सुरक्षा देण्याची भूमिका देखील सरकार घेईल. साहेब आमच्या सहकार्याची भूमिका आम्हाला हेड सिक्युरिटी द्या पाटलाला. काय म्हणतात त्यांना मी सांगितलं ना, माझं म्हणणं एखाद्या गोष्टीचे अधिकार सगळेच मला नाही. मनोजजींच्या सुरक्षेची हेळसांड होणार नाही याची जबाबदारी सरकार घेईल हेच मला इथं सकारात्मक सांगायचं. एखाद दुसरा या व्यतिरिक्त प्रश्न विचारू का? राजकीय एक प्रश्न आहे उद्धव ठाकरेंनी आता जाहीर केलं जे पक्ष सोडून गेले त्यांना अजिबात मिळणार नाही. एकच मिनिट जरांगे साहेबांच्या परवानगी नाही. मला असं वाटतं आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत त्या कामाची आपण दखल घेतली पाहिजे. जे बेदखल कोण जर बोललेलं असेल तर त्याची दखल मनोजजींच्या समोर घ्यायची काही आवश्यकता असं मला वाटत नाही. राजकीय उत्तरं आम्ही चांगल्या पद्धतीनं ह्या रूमच्या बाहेर देऊ शकतो, परंतु जनता ज्यांना बेदखल करणार आहे त्यांची दखल घ्यावी असं मला वाटत नाही. मी मनोजजींसाठी आलेलो आहे, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी.